एक कल्पना करा. हं, एक प्रचंड मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे हं, आणि अब्जावधींची उलाढाल आहे तिथे. हं, हं. आता या कंपनीच्या एका अत्यंत शक्तिशाली आणि वृद्ध झालेल्या मालकाने बरं, अचानक ठरवलं की आपण निवृत्त व्हायचंय. बरं. तो आपली सगळी संपत्ती आणि आपलं साम्राज्य त्याच्या वारसदारांमध्ये वाटून द्यायचा निर्णय घेतो. हं, पण ही वाटणी बरं. तो त्यांच्या क्षमतेवर किंवा त्यांनी कंपनीसाठी दिलेल्या योगदानावर करत नाहीये. अच्छा, मग कशावर करतोय? तो आपल्या वारसदारांना केबिनमध्ये बोलवतो आणि एक अत्यंत विचित्र अट ठेवतो. हं, तो म्हणतो, जो वारसदार माझी सर्वात जास्त आणि सर्वात गोड शब्दात स्तुती करेल त्याला या कंपनीचा सर्वात मोठा हिस्सा मिळेल. बापरे, हे तर खूपच हास्यास्पद आहे. होय ना? म्हणजे वरवर पाहता ही एखाद्या मूर्ख माणसाची स्वतःच्याच हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेणारी भयंकर चूक वाटेल. खरंय, पण सत्तेच्या आणि अहंकाराच्या खेळात अशाच चुका होतात. अगदी बरोबर. हं, आणि याच अचूक मानवी मानसशास्त्राचा वेध विल्यम शेक्सपियरने घेतलाय त्याच्या किंग लिअर या जगप्रसिद्ध नाटकात. हं, आजच्या या सखोल चर्चेत आपण किंग लिअरची शोकांतिका, सत्ता, सत्य आणि विश्वासघात या स्रोताच्या आधारे सत्तेची नशा माणसाला कशी आंधळी करते हे उलगडून पाहणार आहोत. नक्कीच. आपला उद्देश हाच आहे की 400 वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा आजच्या काळात आपलं स्वतःचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी कशी मार्गदर्शक ठरू शकते. आणि ही खरोखरच एक विलक्षण कथा आहे. म्हणजे जेव्हा आपण शेक्सपियरच्या या साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा जाणवतं की त्याला मानवी मनाचं किती अचूक विश्लेषण केलंय, विशेषतः सत्तेच्या शिखरावर असलेल्या मानवी मनाचं. किंग लिअर हे फक्त एका जुन्या राजाच्या वेडेपणाची गोष्ट नाहीये. बरोबर. ती मानवी अहंकार, सत्तेची लालसा आणि सत्याला सामोरे जाण्याची आपली असमर्थता याची एक अतिशय अचूक मनोवैज्ञानिक मांडणी आहे. म्हणजे मगाशी मी जे त्या कंपनीच्या मालकाचं उदाहरण दिलं ते आजच्या काळातही लागू पडतंच की. अगदी सहज लागू पडू शकतं. कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीला, राजकीय नेत्याला किंवा अगदी आपल्यापैकी एखाद्यालाही. कसं आहे, सत्ता आणि अधिकार माणसाला अनेकदा वास्तवापासून इतके दूर नेतात की त्यांना खरे आणि खोटे यातला फरकच समजेनासा होतो. आणि याच आंधळेपणातून या कथेची सुरुवात होते ना. हो, इंग्लंडचा हा वृद्ध राजा किंग लिअर आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आपलं संपूर्ण राज्य गॉनरेल, रीगन आणि कॉर्डेलिया या आपल्या 3 मुलींमध्ये वाटून देण्याचं ठरवतो. आणि इथेच तो ती आत्मघातकी अट ठेवतो. हो, तीच अट. जिला माझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे तिला सर्वात मोठा हिस्सा मिळेल. साहजिकच मोठ्या 2 मुली गॉनरेल आणि रीगन या संधीचा अचूक फायदा घेतात. त्या खोटं गोड बोलून वडिलांची भरभरून स्तुती करतात. ते अक्षरशः असा दावा करतात की या जगात त्यांना त्यांच्या वडिलांपेक्षा काहीच प्रिय नाही. हो, आणि हे आजच्या सोशल मीडियाच्या काळात खूपच ओळखीचं वाटतं. म्हणजे खोट्या लाईक्स मिळवण्यासारखं. अगदी तेच, खोट्या स्तुतीची भूक. पण इथे मला एक सांगा, म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट विचारून थोडं थांबवायचंय. हो, विचारा ना. लिअर हा काही दुधाचा धुतलेला किंवा भोळाभावडा राजा नव्हता. त्याने अनेक दशके अत्यंत यशस्वीपणे राज्य चालवलं होतं. हां, मग असा एक मुरलेला आणि अनुभवी राजकारणी इतक्या स्वस्त आणि उघड खोट्या स्तुतीला कसा काय बळी पडतो? हे थोडं अतार्किक नाही वाटत? हां. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर तो मूर्ख होता असं नसून सत्तेचं मानसशास्त्र कसं काम करतं यात दडलंय. अच्छा. विचार करा, एखाद्या माणसाने आयुष्यभर नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स घातलेत. नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स. हो, आणि त्यातून त्याला फक्त एकच आवाज ऐकू येतो, तो म्हणजे त्याच्या स्वतःच्या स्तुतीचा आणि मान्यतेचा. बापरे, हे रूपक खूपच भारी आहे. कसं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती अनेक दशके निरंकुश सत्तेत असते तेव्हा तिच्या आजूबाजूला अशी एक व्यवस्था तयार होते जी तिला कधीही नाही म्हणत नाही. म्हणजे एक प्रकारचं इको चेंबर. वय झाली होती. सत्ता आणि अहंकारामुळे त्याच्यात एक प्रकारच्या कन्फर्मेशन बायस निर्माण झाला होता. तो अशीच माहिती शोधत होता जी त्याच्या अहंकाराला सुखावेल. त्यामुळे जेव्हा गॉनरेल आणि रीगन खोटं बोलतात तेव्हा ते लिअरच्या कानांना सत्यच वाटतं. हो, कारण त्याला तेच ऐकायचं असतं. त्याची बुद्धी शाबूत असते, पण त्याचा अहंकार त्या बुद्धीवर पूर्णपणे मात करतो. आणि या हेडफोन्समुळे त्याला कॉर्डेलियाचा आवाज ऐकू येत नाही. अगदी तसंच होतं, कारण सर्वात धाकटी मुलगी कॉर्डेलिया या खोट्या स्तुतीच्या स्पर्धेत भाग घेण्यास नकार देते. ती अत्यंत प्रामाणिक राहते. ती आपल्या वडिलांना स्पष्टपणे सांगते की मी तुमच्यावर मुलीने वडिलांवर करावं तितकंच प्रेम करते, ना त्यापेक्षा जास्त ना कमी. आणि हे विधान अत्यंत वास्तववादी आहे. हो, पण राजा लिअरला हे उत्तर अजिबात पचत नाही.
त्याच्या अहंकाराला इतकी भयंकर ठेच पोचते की तो रागाच्या भरात कॉर्डेलियाला राज्यातून हाकलून देतो हां. आणि तिचा हिस्सा त्या मोठ्या 2 खोटारड्या मुलींना वाटून देतो. आणि इथेच आपण कॉर्डेलियाच्या त्या उत्तराचं मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. मी जसं मगाशी म्हणाले की लियरने आयुष्यभर स्तुतीचे नॉईस कॅन्सलिंग हेडफोन्स घातले होते. हो, तेव्हा कॉर्डेलियाने अचानक वास्तवाचं साधं सत्य बोलणं हे त्याच्यासाठी एखाद्या कानठळ्या बसवणाऱ्या धोक्याच्या भुंग्यासारखं होतं. म्हणजे त्याचा मेंदू सत्याची ती फ्रिक्वेन्सी प्रोसेसच करू शकला नाही. अगदी बरोबर. कॉर्डेलियाचं सत्य हे साधं दिखाव्याविना आणि अटींशिवाय होतं. पण लियरला प्रेमाची व्याख्याच चुकीची समजली होती. त्याला वाटत होतं की प्रेम हे मोजता येतं. हो, ते शब्दांत विकत घेता येतं. गॉनरिल आणि रीगन या केवळ खलनायिका नाहीत. त्या लियरनेस निर्माण केलेल्या एका विषारी राजकीय व्यवस्थेचा परिपाक आहेत. अच्छा. त्यांना माहीत आहे की त्यांच्या वडिलांशी कसं वागायचं, त्यांच्या अहंकाराला कसं कुरवाळायचं. त्या केवळ ट्रान्झॅक्शनल लॉयल्टी म्हणजेच फायद्यासाठी दाखवलेली निष्ठा पाळत होत्या. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. कारण ही केवळ एका राजाची गोष्ट राहत नाही, तर ती एका अत्यंत विषारी कौटुंबिक आणि राजकीय व्यवस्थेची गोष्ट बनते. नक्कीच. पण खरी गोम आणि विरोधाभास इथेच आहे. ज्या क्षणी राजा लियरला वाटतं की आपण आता आपला मुकुट खाली ठेवून निवांत आयुष्य जगू, आपल्या आवडत्या मुलींसोबत राहू, नेमका तोच क्षण त्याच्या संपूर्ण विनाशाची सुरुवात ठरतो. एकदा का त्याने सत्ता आणि संपत्ती मुलींच्या नावावर केली की त्या मोठ्या मुलींचा खरा रंग उघड होतो. हो, कारण आता त्यांना त्याची गरज उरलेली नसते. ज्या वडिलांना त्या जगात सर्वात प्रिय मानत असल्याचा खोटा दावा करत होत्या, त्याच वडिलांचा त्या आता घोर अपमान करू लागतात. त्या राजाला घरातून अक्षरशः बाहेर काढतात. आणि तिथेच कथेचा सर्वात भयंकर टप्पा सुरू होतो. जो राजा एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करत होता, तो आता सत्ता, घर आणि सन्मान गमावून भयंकर वादळात रस्त्यावर एकटा पुरतो. इथे मला पुन्हा एक प्रश्न पडतो. राजा लियर फक्त सत्ताराय घर गेल्यामुळे वेडा होतो का? की यामागे काहीतरी अधिक खोल मानसिक कारण आहे? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळाचा संदर्भ आणि मानवी ओळखीचं मानसशास्त्र समजून घ्यावं लागेल. ओळखीचं मानसशास्त्र म्हणजे आयडेंटिटी? हो, शेक्सपियरच्या काळात राजा ही संकल्पना ईश्वराचा प्रतिनिधी अशी होती. राजाने स्वेच्छेने सत्ता सोडणे ही कल्पनाच मुळात धक्कादायक मानली जायची. अच्छा. लियरने केवळ आपलं राज्य दिलं नव्हतं, तर त्याने आपली ओळख दिली होती. जेव्हा तो मुकुट उतरवतो तेव्हा तो केवळ एक वृद्ध माणूस उरतो, पण त्याचा अहंकार अजूनही राजाचाच असतो. म्हणजे तो आता राजा नाहीये, पण त्याला राजासारखी वागणूक हवी आहे. अगदी बरोबर. हा जो विरोधाभास आहे हाच त्याच्या वेड्यापणाचं मूळ आहे. जेव्हा गॉनेरिल आणि रीगन त्याला घराबाहेर काढतात तेव्हा त्याला केवळ घर गमावल्याचं दुःख होत नाही. मग त्याला एका भयंकर सत्याचा साक्षात्कार होतो. त्याला जाणवतं की आजवर लोक त्याचा आदर करत नव्हते तर त्याच्या खुर्चीचा आदर करत होते. बापरे. लोक त्याच्यावर प्रेम करत नव्हते तर त्याच्या सत्तेवर प्रेम करत होते. थोडक्यात सांगायचं तर त्याचा स्वतःबद्दलचा जो भ्रम होता तो पूर्णपणे तुटतो. आणि तो भ्रम तुटण्याचा जो आवाज आहे तोच त्याचा वेडेपणा आहे. अगदी तंतोतंत. हे कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे संज्ञात्मक विसंवादाचं अत्यंत टोकदार उदाहरण आहे. त्याचा मेंदू हे स्वीकारूच शकत नाही की किंग लियर ही व्यक्ती आणि किंग लियर ही सत्ता या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा हा भ्रम तुटतो तेव्हा त्याला स्वतःच्या चुकीचा भयंकर पश्चाताप होतो. स्वतःच्याच रक्ताच्या, स्वतःच्याच मुलींनी केलेला हा क्रूर विश्वासघात. हो, मानवी मनाला तो इतक्या खोलवर दुखावू शकतो की त्यातून सावरणे अशक्य होऊन बसते. नाटकात एक अत्यंत गाजलेला प्रसंग आहे जिथे लियर भर वादळात उभा आहे आणि आकाशाकडे बघून किंचाळतोय. हो, तो प्रसंग खूप प्रसिद्ध आहे. ते बाहेरचं वादळ केवळ निसर्गाचं वादळ नाहीये, ते त्याच्या मनाती चाललेल्या गोंधळाचं, त्याच्या कोसळणाऱ्या ओळखीचं एक अत्यंत शक्तिशाली रूपक आहे. हां, वास्तवाचा हा प्रखर प्रकाश सहन न झाल्यामुळे त्यातून पळून जाण्यासाठी त्याचा मेंदू वेडेपणाचा आसरा घेतो. अगदी असंच घडतं. हे खरंच खूप भयानक आणि तितकंच हृदयद्रावक आहे. एका माणसानं आयुष्यभर जोपासलेला अहंकार जेव्हा एका क्षणात मातीमोल होतो तेव्हा त्याची काय अवस्था होते हे यातून दिसतं. पण आता आपण या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया, जिथे ही कथा आपल्याला सर्वाधिक अस्वस्थ करते. खोट्या प्रेमानं राजाला रस्त्यावर आणलं, त्याच्या मानसिकतेची राखरांगोळी केली. हो, पण ज्या कॉर्डेलियाला राजानं अत्यंत अपमानास्पद पद्धतीने हाकलून दिलं होतं
ती परत येते. आणि ती खऱ्या अर्थाने मदत करायला येते. ती आपल्या वडिलांवर खऱ्या अर्थानं प्रेम करत असते. तिला वडिलांची अवस्था समजते आणि ती त्यांना या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. पण दुर्दैवानं युद्ध आणि राजकारणाच्या या खेळात परिस्थिती अधिकच बिघडते. कॉर्डिलियाला कैद केलं जातं आणि सरतेशेवटी तिला मारलं जातं. आधीच विश्वासघाताने खचलेला राजा लिअर आपल्या एकमेव प्रामाणिक मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन करू शकत नाही. नाही करू शकत. तो पूर्णपणे तुटून जातो आणि त्याच दुःखात कॉर्डिलियाचा मृतदेह हातात घेऊन त्याचाही मृत्यू होतो. आणि हाच तो शोकात्मक शेवट आहे ज्याने गेली 400 वर्षे जगाला भुरळ घातली आहेत. इथे आपण नेहमीच्या नीतिकथांसारखा शेवट पाहत नाही. सहसा आपल्याला सवय असते की जो माणूस चूक सुधारतो, ज्याला पश्चाताप होतो, त्याला माफ केलं जातं. आणि सर्व काही ठीक होतं, हॅपी एंडिंग. हो, पण शेक्सपियर आपल्याला एक अत्यंत कठोर सत्य सांगतो. निसर्ग आणि वास्तव तुमच्या पश्चातापाची पर्वा करत नाहीत. बापरे. तुम्ही घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम हे अपरिवर्तनीय असू शकतात. कृतीचे परिणाम भोगावेच लागतात. कॉर्डेलियाचा मृत्यू हा याच कठोर वास्तवाचा पुरावा आहे. हे ऐकताना माझ्या डोक्यात एक विचार येतोय. आपण नेहमी ऐकतो की प्रेम व्यक्त करायला हवं, शब्दांत सांगायला हवा. पण या कथेतून हे स्पष्ट होतं की खरं प्रेम हे मोठमोठ्या भाषणांतून किंवा खोट्या गोड शब्दांतून नाही, तर संकट काळात खंबीरपणे पाठीशी उभं राहण्यातून दिसतं. अगदी बरोबर. पण मला असं वाटतं की यातून मिळणारा धडा केवळ कृती शब्दांपेक्षा महत्वाची असते इतका साधा नाहीये. मग तुम्हाला काय वाटतं? खरी शोकांतिका ही नाहीये की लिअरने चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. खरी शोकांतिका ही आहे की जेव्हा तुमच्याकडे अफाट सत्ता आणि संपत्ती असते तेव्हा खरं प्रेम आणि फायद्यासाठी दाखवलेली निष्ठा यातला फरक ओळखणे केवळ कठीणच नाही तर पूर्णपणे अशक्य होऊन बसतं. सत्तेची ती नशा माणसाला मानवी नात्यांचे खरे स्वरूप पाहण्यापासून कायमचे अंधळे करते. हे तुम्ही अत्यंत अचूकपणे मांडलेत. हा केवळ कृतीविरुद्ध शब्द असा लढा नाहीये. हा सत्ता विरुद्ध माणुसकी असा संघर्ष आहे. सत्ता विरुद्ध माणुसकी? हो. कॉर्डेलियाचं परत येणं हे केवळ तिचं कर्तव्य नव्हतं, तर ते तिचं निखळ प्रेम होतं. पण लिअरने स्वतःच्या हाताने अशी एक व्यवस्था निर्माण केली होती जिथे खऱ्या प्रेमाला जगण्याची मुभाच नव्हती. जेव्हा तो सत्तेत होता तेव्हा त्याने खऱ्या प्रेमाला हाकलून दिलं. आणि जेव्हा त्याने सत्ता गमावली तेव्हा त्याला खरं प्रेम समजलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. खूपच उशीर झाला होता. आजच्या जगात आपण अनेकदा पाहतो की लोक स्वतःच्या अहंकाराला सुखावणारी माणसं जवळ करतात आणि सत्य बोलणाऱ्यांना दूर ढकलतात. अगदी. आजच्या कॉर्पोरेट जगातही हेच दिसतं. हो, ही प्रवृत्ती माणसाला किती एकटे आणि असुरक्षित बनवू शकते याचा किंग लिअर हा एक चालता बोलता धडा आहे. नक्कीच. तर आपण आज ज्या स्रोतांचं विश्लेषण केलं त्यातून आपण काय शिकू शकतो? आपल्या रोजच्या आयुष्यात, व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनात आपण यातनं काय घ्यायचं? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कोणी आपली अवाजवी स्तुती करतं तेव्हा आपण हुरळून जातो का? आणि जेव्हा कोणी आपल्याला आपली चूक दाखवून देतं तेव्हा आपण तो आपला अपमान समजतो का? अगदी बरोबर. निर्णय घेताना आपण आपला अहंकार बाजूला ठेवतो का, की आपणही लिअरसारख्या आपल्याच इको चेंबरमध्ये जगणं पसंत करतो? कारण सत्य हे नेहमीच गोड नसतं आणि गोड बोलणारे नेहमीच आपले हितचिंतक नसतात. खरे. आणि आयुष्यात मोठे निर्णय घेताना केवळ भावनांच्या किंवा अहंकाराच्या आहारी न जाता बुद्धीचा आणि वास्तवाचा आधार घेतला पाहिजे. कारण अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो त्याचे योग्य निर्णय घेण्याची क्षमता नष्ट करतो. अगदी खरंय. या संपूर्ण चर्चेचा शेवट करताना मला एका अशा प्रश्नावर विचार करायला नक्कीच आवडेल, जो कदाचित थेट या कथेत किंवा आपल्या स्रोतांमध्ये लिहिलेला नाही, पण या चर्चेतून साहजिकपणे निर्माण होतो. कोणता प्रश्न? विचार करा, जर किंग लिअरकडे वाटून देण्यासाठी कोणतीही सत्ता, राज्य किंवा अफाट संपत्ती नसती, अच्छा, जर तो फक्त एक सामान्य मध्यमवर्गीय वृद्ध पिता असता, तर त्याच्या मोठ्या मुलींनी गॉनरेल आणि रीगन यांनी त्याच्याशी असाच गोड बोलून नंतर विश्वासघाताचा व्यवहार केला असता का? बापरे, हा विचार खरंच आतून हादरवून सोडणारा आहे. होय ना. ही कथा खरोखरच केवळ कौटुंबिक प्रेमाची आणि नात्यांची आहे की अफाट संपत्ती आणि अमर्याद सत्ता ही मानवी नात्यांना कसं अपरिहार्यपणे भ्रष्ट करते याचा हा एक अत्यंत भयंकर आणि चिरंतन इशारा आहे. म्हणजे संपत्ती आणि सत्तेची लालसा नात्यांमधला खरेपणा कसा मुळापासून नष्ट करू शकते याचा हा विचार आपल्याला अस्वस्थ करतो.
एका क्षणासाठी वाटतं की यार ही चूक तर आपणही कधीतरी करू शकतो. सत्ता नाती बिघडवते की सत्तेमुळे नात्यांचे खरे मुखवटे गळून पडतात, याचाच एका अत्यंत खोल आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आज आपण इथेच थांबूया. नक्कीच. आपण हा प्रश्न स्वतःच्या मनात घोळवण्यासाठी आणि त्यावर चिंतन करण्यासाठी सोडून देऊया, कारण शेवटी आपल्या स्वतःच्या आत डोकावून पाहणे हाच अशा सखोल चर्चेचा खरा विजय असतो.